फरक हा शब्द 8, 5, 52 असा लिहितात. तरस 297 असं लिहितात. आणि फणस 915 लिहितात. सर्वप्रथम आपल्याला फरक ह्या सगळ्या अक्षरांच्या सांकेतिक कोडाचा आपल्याला काय घ्यायचा ते शोध घ्यायचा. आधी आपण फ आहे, सुरुवातीला फचं बघू. फ साठी काय वापरलं तर ह्या शब्दामध्ये तुम्हाला इथे एक फ दिसते आणि ह्या प्रश्नात पण इथे काय दिसते, फ दिसते. तर दोघांमध्ये सारखं अंक कोणता आहे, इथे एक 5 आहे आणि इथे एक 5 आहे. बाकीचे कोणताही अंक सारखा नाही किंवा बाकीचा कोणताही अक्षर सुद्धा काय नाही सारखा नाही, म्हणून त्याच्यासाठी आपण फ साठी काय वापरलेले आहे, इथं 5 वापरले. त्यानंतर आपण आता र कडे आले. र बघल्यानंतर तरस मध्ये पण र आहे, फणस मध्ये र नाही. त्यावेळेस ह्या र ला आपण असं डबा केला आणि इथल्याला पण असं डबा केला. त्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की यात इथं आणि इथं कोणते अंक सारखे आहेत बघल्यानंतर आपल्याला कोण आलं इथं 2. म्हणून आपण र ची किंमत काय घेतली आहे इथं 2. त्यानंतर पुढे आपल्याला क साठी काय वापरलं तर हे दोन्ही संपल्यानंतर राहिलेला 8 आहे, 8 हे क साठी वापरलेले आपण. त्यानंतर इथं पण स दिसते आपल्याला आणि इथं पण स दिसते आणि ह्या दोन मध्ये कोणते अंक कॉमन दिसतात, 9 अंक कॉमन दिसते, म्हणून स साठी काय आलेलं आहे इथं 9 आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं त साठी काय राहिलेलं आहे, इथं त साठी राहिलेला जे अंक आहे ते 7 लिहिले आपण. त्यानंतर त्या ठिकाणी न साठी राहिलेला अंक कोणता 1 आहे. तर ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये असं आपल्याला विचारलं होतं की कसर हा कसा लिहिणार. तर या ठिकाणी आपल्याला आधी काय लिहायचं, कसर लिहायचं. क साठी काय येते तर इथं आपण काय लिहिले आहे, इथे किती आला इथं 8. त्यानंतर स साठी काय आहे इथं 9 आणि र साठी काय आहे तर 2. तर म्हणजेच कसर साठी आपण काय वापरल्या 892. ते दिसते. आता आपण सुरुवातीला 2 चं बघले, आता 3 चा बघता. आता आपण 998 हा अंक समूह कोणत्या शब्दासाठी दर्शवतो हे पाहायचं आपल्याला. कोणतं 918. तर आपल्या ठिकाणी इथं बघल्यानंतर आधी हे अंक जसेच्या तसे लिहून घ्या. 9 साठी काय वापरलं तर स, म्हणून इथं स वापरा. त्यानंतर आपल्याला इथं काय आहे 1 आहे, 1 साठी काय वापरलं तर न आणि 8 कोणासाठी वापरलं तर क. म्हणजे याचा अर्थ स न क हा उत्तर त्याचं आहे. करवत हा शब्द 1, 2, 3, 4 असा लिहितात. वर पर खड 5, 2, 7, 8 असा लिहितात. वरकड कशा प्रकारे लिहा. तर आपल्याला इथं बघल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं, ह्या दोन शब्दांमध्ये फरक बघायचा की त्याच्या अक्षरामध्ये काही सारखेपणा आहे का. तर माझ्या लक्षात आलं इथं र पण इथं पण आहे, इथं पण रा, त्याच्या खाली 2 आहे, इथं 2 आहे. बाकीचा कुठलंही अक्षर सारखे नाही. मला याच्यातून हे समजलं की क साठी 1 आणि र साठी 2, व साठी 3 आणि त साठी 4 अशा प्रकारे सगळे शब्द वापरलेले. मग आपल्याला इथं कोण आहे व, मग मी ओला गोल केल्यानंतर मला उत्तर काय आले तर 3. मग नंतर मी र ला बघितलं, र चं किती आहे इथं 2 आणि क कुठं आहे आपल्या या ठिकाणी आहे क, त्याचं उत्तर किती आहे 1. तर ड कुठं आहे ड, तर ड आपल्याला कुठं दाखवलेलं आहे, इथे दाखवलेलं आहे ड. तर ड साठी काय आहे 8, म्हणून आपण काय घेतलं इथं 8. म्हणजेच वरकड साठी 32, 18 हा सांकेतिक अंक आहे.
2021 ला हा प्रश्न पडलेला आहे. या ठिकाणी सर्वप्रथम सलग हा शब्द आपण कोड केलो आणि त्याच्यासाठी वापरलेल्या जो संख्या आहे ते आपण त्याच्या खाली लिहिलं. त्यानंतर लपव हा अक्षर सुद्धा कोड करून 584 आपण त्याच्यासाठी वापर केला. त्यानंतर आपल्याला गवत हा शब्द दिला. काय दिले? गवत. त्याच्यासाठी आपण काय वापरलो? 597. तर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे की कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक वापरलेला आहे. तर आपण इथं बघत असताना स मी इथं बघितल्यानंतर तिथं कुठं दिसत नाही मला स. त्यानंतर मी एल कडे आले, इथं पण एल आलं. मग ह्या दोन शब्दामध्ये कोणता अंक सारखा मला दिसतो? इथं पण 4 आहे आणि इथं पण 4 आहे. बाकीचं अंक पण सारखा नाही आणि अक्षर पण सारखं नाही. मग माझ्या लक्षात आलं की एल साठी आपण काय वापरले? आपण 4. आता पुढचं मी बघितलं इथं ग आहे आणि मला इकडे बघितल्यानंतर हे या गवतामधलं ग पण आहे. मग ह्या दोन याच्यामध्ये कोणता अंक सारखा आहे? इथं 7 आणि इथं 7 आहे. याचा अर्थ गवत साठी काय वापरलेले आहे? इथं 7. त्यानंतर मला इथं राहिले किती? 2 गेल्यानंतर स राहिला. स साठी काय वापरले आपण? स साठी काय वापरले आपण? 2. त्यानंतर प साठी काय वापरले आपण? हे बघायचं आहे. आणि अजून एक आपल्याला लक्षात येते इथं पण ओ आहे आणि इथं पण ओ आहे आणि इथं पण 5 आहे आणि इथं पण 5 आहे. म्हणजे आपल्याला ओ आधी लिहावा लागेल. ओ ची किंमत किती आहे? तिथं 4. सॉरी, ओ ची किंमत किती आली? इथं 5. आणि प ची किती आली? कोण राहिले? इथं 8. इथं काय लिहावं लागेल आपल्याला? 8. राहिले कोण आता शेवटीचं? तिथं त साठी काय? राहिलेला अंक किती आहे? तिथं 9. अशा प्रकारे आपल्याला ह्या अक्षराला असे अंक या ठिकाणी आपल्याला काय केलेले आहे? वापरलेले आहे. याच्यावर आपल्याला किती प्रश्न सोडवायचा आहे? 6वा, 7वा आणि 8वा. त्यापैकी आपण 6वा पाहू. ल साठी काय वापरलेले आहे आता? 4. याचं उत्तर काय असेल? 4. तर या ठिकाणी आपल्याला 12 दिलेले आहे. तर 12 शब्दाबद्दल कोणता सांकेतिक अक्षर येतात आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. लक्षात आलं का तुमच्या? तर या ठिकाणी 12 वर्षाचा काळ इथपासून इथपर्यंत 12 वर्षाचा काळ. बारा वर्षाचा काळ याचा अर्थ होतो तप. काय होतो? याचा मिनिंग काय होतो? अर्थ काय होतो? तप. त साठी काय वापरलेले या ठिकाणी? 9. म्हणून इथं काही 9 येईल. आणि प साठी काय वापरलेले आहे? 8. तर किती? 8 येईल. म्हणजे एकूण किती आलं? 98. याचं काय असेल? उत्तर असेल. बघा, हे प्रश्न आधी नीट वाचून घ्या. या सांकेतिक भाषेत म्हणजे आपण ही जी सांकेतिक भाषा दिलेली होतो आपण शोधून काढला. तिथं सलग, लपव आणि गवत या सांकेतिक भाषेत 12 वर्षाचा काळ या शब्दसमूहाबद्दल येणाऱ्या 2 अक्षरी शब्दाचे सांकेतिक रूप कोणते? असे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. 12 वर्षाचा काळ याचा अर्थ होतो तप. काय होतो? तप. तर काय होतो? तप. तर या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे त साठी काय वापरले असेल तर 9 आणि प साठी काय वापरला असेल तर 8. 8 नंबरचं गणित आपल्याला बघता येते. ग प्लस प गुणिले स बरोबर किती? असा आपला प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपल्याला काय करायचं आहे? ग ची किंमत काय ते पहा. किती? 7.
त्यानंतर इथं प्लसला काय करा, प्लस करा. त्यानंतर प ला किती आहे 8, गुणाकाराला गुणाकार करा. स ची किंमत किती आहे इथं 2. आपल्या घरी ते प्रक्रियामध्ये करून टाकायचं. आधी काय करता आपण गुणाकार करता. 8 दोन्ही 16, म्हणजे आधी हा गुणाकार इथे लिहिला 16 आणि 7 ला 7 प्लस ला प्लस, दोघांची बेरीज किती झाली सांगा बरं. 6 आणि 6 12, याच्यातला एक उरला तो झाला 13, 13 ला 3, 4 ला 1, 1 आणि 2, म्हणजे याचं सांकेतिक किती असेल, कोड किती असेल 23.